आरक्षण मिळणार पण टिकणार का हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यावरच आज आपण चर्चा करतोय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे, मराठा आंदोलक विनोद पोखरकर आपल्या सोबत आहेत आणि आरक्षणाचे अभ्यासक श्रावण देवरे आपल्या सोबत आहेत। मी सुरुवातीला मनीषाताईंकडे जाईन। मनीषाताई, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आरक्षण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। ते आरक्षण आणि आज मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेलं आरक्षण यामध्ये नेमका फरक काय आहे? बघा, त्यावेळी जे आरक्षण दिलं ते माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। तर ते का टिकलं नाही त्याचा अभ्यास सरकारने केला। मागासवर्गीय आयोग हा बसवला, त्याच्यानंतर न्यायाधीश शुक्रे यांना तो पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो विषय दिला आणि तो मागासवर्गीय आयोग तो सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाने बसवला किंवा त्यांच्याच गाईडलाईन्स प्रमाणे बसवला आणि त्यावेळी ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी काय होत्या त्याचा अभ्यास करून नंतर जो एम्पिरिकल डेटा गोळा केला, जे घरोघरी जाऊन सर्वे केला, त्याचा तो अहवाल जो मागासवर्गीय आयोगाचा होता तो सरकारने ऍक्सेप्ट केला आणि त्यानंतर हे पूर्ण अभ्यासपूर्व, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायचा सरकारचा निर्धार आहे आणि त्यामुळे त्यावेळी जे आरक्षण दिलं ते समजा त्याच्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटींवर मात करून आता हा सगळे 10% आरक्षण देण्याचा निर्णय आज पारित झालेला आहे। त्रुटींवर मात केली म्हणजे नेमकं काय केलं? म्हणजे त्यावेळेला सुद्धा गायकवाड कमिटीचा अहवाल होता, यावेळेला शुक्रे कमिटीचा अहवाल आहे। दोन अहवालांमध्ये असा काय फरक आहे की हे आरक्षण कोर्टात टिकेल असा कॉन्फिडन्स वाटतोय? मनीषाताई, बघा, सरकारने पूर्ण प्रयत्न केलेला आहे, सरकारने पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेला देखील त्रुटी म्हणजे काय ते म्हणतो ते सर्वे नाहीये, डेटा नाहीये, एम्पिरिकल डेटाचा विषय होता। तो एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 4 लाख सरकारी कर्मचारी याच्यामध्ये गुंतले होते। सर्व प्रकारचे कर्मचारी, मग ते महसूलचे असतील, शिक्षक असतील, हे सर्व त्याच्यामध्ये म्हणजे घरोघरी जाऊन सर्वे केला। आपल्याला माहिती आहे आपल्या पण घरी लोक आले, माझ्याही घरी लोक आले होते आणि तो सर्वे पूर्ण केला। त्या काहीतरी म्हणजे त्याला एक आधार होता, काहीतरी एक त्याला एम्पिरिकल डेटा जो प्रत्येक वेळी कोर्ट म्हणत होता तुमच्याकडे डेटा नाही आहे, तर तो डेटा आता गोळा केला आणि डेटा गोळा केल्यानंतर हे 10% वर कन्क्लुजन आलेलं आहे। आपल्यासोबत विनोद पोखरकर आहेत, मराठा आंदोलक आहेत। विनोद पोखरकरजी, या आरक्षणावर तुम्ही समाधानी आहात का? आणि आता मनीषा कायंदे यांनी जो 2 आरक्षणांना मागचं आणि आत्ताचं आरक्षण यातला जो फरक समजावून सांगितला त्याबाबत तुम्ही सहमत आहात का? मुळात हे फसवं आरक्षण पुन्हा एकदा सरकारने दिलेलं हे पहिल्यांदा मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, मनीषाताईंनी जे सांगितलं आता खरं तर त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही अभ्यास नाही आहे। त्यांनी एक जस्ट आपलं रेग्युलर स्टेटमेंट जे आपण करतो त्या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी, मला खऱ्या अर्थाने आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायचं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं की एका बाजूला शिवसेना, नंतर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये 2 कट केले। आज त्यांनी हे 10%चं फसवं आरक्षण देऊन मराठा समाजामध्ये विभागणी केलेली आहे खऱ्या अर्थाने। आज कुठेतरी हे पुन्हा एकदा जशी फसवणूक तुम्हाला सांगतो 2014ला मराठा समाजाची झाली होती, तीच फसवणूक 2018ला झाली आणि आज पुन्हा एकदा 2024ला तीच फसवणूक झालेली आहे। त्यामुळे हे आरक्षण देखील कोर्टात टिकणार नाही एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो, कारण कोर्टाने नोंदवलेल्या ज्या काही त्या ठिकाणी त्रुटी होत्या, गायकवाड मागासवर्गीय आयोगाने सांगितलं होतं एम्पिरिकल डाटा जमा करण्याबाबतचं, पण मुळात हे आरक्षणच 50%च्या वरचं आहे। त्यामुळे हे 50%च्या वरचं आरक्षण हे सरकार नेमकं कोर्टामध्ये कसं टिकवणार आहे याबाबत कोणीही वाच्यता करत नाही आहे। आज सरकारने दिलेलं आरक्षण तुम्हाला सांगतो, लोकसभा निवडणुकीनंतर या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारच्याच माध्यमातून आव्हान दिलं जाणार आहे आणि हे आरक्षण लोकसभा निवडणुकीनंतर तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे आरक्षण रद्द होईल आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक होईल आणि पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे, सुप्रीम कोर्टाचे दरवाजे सरकारला ठोठावे लागणार आहेत आणि तिथे हे आरक्षण जाणार आहे। म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल पण लावून घेणार आहेत, लोकसभा निवडणुकीचा निकाल पण लावून घेणार आहेत आणि पुन्हा निवडणुकांच्या निकालानंतर 4 वर्ष मराठा समाजाला हे रस्त्यावर उतरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। यामुळे आरक्षण जे दिलेलं आहे हे पूर्णपणे फसवं आरक्षण आहे। आमची मूळ मागणी जी होती, मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई शहरामध्ये 27 जानेवारीला आरक्षणाचा जो गुलाल उधळला होता,
सगळे सोयऱ्या संदर्भामध्ये जी अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी आणली होती या अधिसूचनेची अंमलबजावणी होण्याबाबत आज खरं तर निर्णय होणं गरजेचं होतं. दुर्दैवाने याबाबत आज चकार शब्द देखील एकाही नेत्याकडून निघालेला नाहीये. त्यामुळे आरक्षण पूर्णपणे फसलेलं आहे आणि पुन्हा एकदा समाजाची घोर फसवणूक या माध्यमातून या ठिकाणी सरकारने केलेली आहे. मला वाटतं मनीषाताईंना उत्तर द्यायचंय, पण मी श्रावण देवरे यांची प्रतिक्रिया घेते आणि त्यांच्याकडे येते. श्रावण देवरेजी, कसं बघताय आजच्या आरक्षणाकडे? मान्य आहे का तुम्हाला अशा पद्धतीचं आरक्षण? हे बघा, एक तर मनीषा मॅडमने जी मांडणी केली ती अत्यंत चुकीची मांडणी आहे. आणि मगाशी जे सहकारी बोललेत, मला त्यांचे नाव आठवत नाही, परंतु तेही जे बोललेत तेही जवळजवळ 90% सत्य बोललेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की टिकणार नाही, हे बरोबर आहे. परंतु फक्त एकच मला त्याच्यामध्ये मुद्दा ऍड करावासा वाटतो की गायकवाड कमिशन जे राज्य मागासवर्गीय आयोग होतं, परंतु ते ऍक्च्युअली खरं म्हणजे ते ओबीसी आयोग नव्हताच, तो मराठा आयोग होता. कारण बहुतेक सगळे सदस्य मराठा असल्यामुळे आणि अध्यक्षही मराठा असल्यामुळे. तर या मराठा असलेल्या गायकवाड आयोगाने जे काही त्यावेळेस 16% आरक्षण देऊ केलं होतं, शिफारस केली होती, नंतर ते 10-12% झालं आणि नंतर मग ते हायकोर्टात मंजूर होऊन नंतर सुप्रीम कोर्टात गेलं आणि ते 5 मे 2021 रोजी नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून. तर सुप्रीम कोर्टाकडून गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या शिफारसीवरून दिलेलं मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने नाकारण्यासाठी 2 मुद्दे सांगितलेत. पहिला महत्वाचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने सांगितला की गायकवाड आयोगाच्या गोळा केलेल्या सर्वेक्षण प्रमाणे, आकडेवारी प्रमाणे मराठा समाज हा मागासलेला ठरत नाही, तो पुढारलेलाच ठरतो. हे स्पष्टपणे नमूद केलं आहे सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचीच आकडेवारी वापरून. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की 50%च्या वर आरक्षण मंजूर नाही. म्हणजे 2 कारणास्तव हे आरक्षण नाकारलं गेलं. गायकवाड आयोगाने दिलेलं 2018 साली ते नाकारलं गेलं. श्रावण देवरे जी, एक थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण आकडेवारी जी या अहवालामधली समोर आली त्यानुसार 84% मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे असा हा शुक्रे आयोग सांगतो. त्याच्याबद्दल काय, ते स्टँड होईल का कोर्टात? नाही, हे बघा, ही जी काही आकडेवारी यांनी घाईगर्दीने गोळा केलेली आहे, 5 दिवसात झालं पाहिजे, 8 दिवसात झालं पाहिजे, हे काही जरांगेच्या सांगण्यावरून आणि शासनाला त्याची घाई लागलेली आहे. कारण निवडणूक जवळ आलेली आहे आणि मराठा मतं एक गठ्ठा आपल्याला मिळाला पाहिजे. या घाईपोटी 5 दिवसात 8 दिवसात हे सगळं रात्रंदिवस राबवलं असं दाखवलं गेलं. परंतु सगळ्यांना माहिती आहे की सरकारी कर्मचारी हा दिलेल्या वेळेच्या पलीकडे तो काम करू इच्छित नाही. त्यामुळे हे सगळे आकडे घरी भरले गेलेले आहेत. घर बसल्या सगळे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे, घाईगर्दीने केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हे सर्वेक्षण सुप्रीम कोर्टामध्ये मान्य होणार नाही, हे अगदी 100% सत्य आहे. हे एक कारण, या कारणास्तव ते नाकारला जाईल, मराठा आरक्षण नाकारलं जाईल. 84% मराठा समाज. विचारूया आपण मनीषा कायंदेंना विचारूया. मनीषा कायंदेजी, आता श्रावण देवरे पण सांगतायत, विनोद पोखरकर पण सांगतायत की कोर्टामध्ये हे आरक्षण उभंच राहू शकणार नाही, हे संपूर्णपणे फसवं आरक्षण आहे. आणि गायकवाड आयोगाच्या वेळेला ज्या कोर्टाने 2 निरीक्षणं नोंदवलेली होती, तीच निरीक्षणं याही वेळेला लागू पडते आणि कोर्टामध्ये कुठेतरी हे स्टँड होणार नाही. बघा, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जो सगळे सोयरेंचा विषय होता, जो आता देवरे, मला वाटतं देवरे त्यांचं नाव आहे, त्यांनी म्हटलं, तर ते 6 लाख जवळजवळ ऑब्जेक्शन्स त्याच्यावर आलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दोन्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. आणि ऑब्जेक्शन्स कुठल्याही गोष्टीला आले तर सरकारला त्याला ऍड्रेस केलंच पाहिजे. उद्या तुम्ही म्हणाल की ऑब्जेक्शन्स असताना तुम्ही मग सगळे सोयऱ्यांचं दिलं कसं, परत तुम्ही दोन्ही बाजूनी सरकारला बोलायला तुम्ही मोकळे होणार. परंतु सरकार याच्यामध्ये निश्चितच सावध पावलं टाकणार आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन पण तिकडे आहेच. त्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे जी सरकारची भूमिका होती, बघा, सगळ्याच विरोधी पक्ष जे होते सगळ्यांचं एकमत केलेलं आहे, ही केवढी मोठी गोष्ट आहे. सभागृहामध्ये म्हणजे सगळे जे विरोधी पक्ष किंवा इतर जे सहकारी पक्ष आहे सगळ्यांना एकत्रित बसवून सगळा विषय समजून सांगून आज एकमताने हे पारित झालेलं आहे. ही खरं खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कोणी नन्नाचा पाडा लावू नये असं मुख्यमंत्र्यांनी वारंवार आव्हान केलं. आणि मला असं वाटतं की एवढे कायदे तज्ज्ञ, मुख्यमंत्र्यांनी नावं पण जाहीर केली की कोणते वकील या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड होते. आणि मला असं वाटतं, म्हणजे आम्ही आशावादी आहोत की सुप्रीम कोर्टामध्ये कोणी आता पुढे कुठल्याही कोर्टात चॅलेंज केलं तर सरकार त्याला पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. सरकार आपली भूमिका आणि मराठा समाजाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी जे काय करावं लागेल. बघा, आपण एक तर मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे प्रयत्न प्रामाणिक आहेत,
आता तुम्ही प्रत्येक गोष्ट निवडणुकीशी जोडाल की निवडणूक आली आहे म्हणून असं करताय, निवडणूक आली म्हणून तसं करताय. अहो निवडणूक काय फक्त मराठा समाजच वोटिंग करणार आहे का? अन्य केवढा तरी मोठा समाज आहे. लोकांना आज रस्ते पाहिजे, वीज पाहिजे, पाणी पाहिजे, लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, शेतकऱ्यांना मदत पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. अनेक गोष्टी निवडणुकीच्या साठी निर्णायक ठरतात. त्यामुळे केवळ आरक्षण घाईघाईने काहीतरी करायचं, लोकसभा निवडणूक आहे यासाठीच हे सगळं नाहीये. मला असं वाटतं कोणी त्यांचा गैरसमज असेल तर कृपया दूर करावा. ठीक आहे. विनोद पोखरकरजी, त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे? म्हणजे दोन गोष्टी आहेत. जसं आता ताईंनी सांगितलं की एकमताने हे विधेयक मंजूर झाले. ताईंना मला एक आठवण करून द्यायची आहे. 2014ला जेव्हा ESBC अंतर्गत मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, ते देखील त्या ठिकाणी एकमताने मंजूर झालं होतं. 2018ला जे आरक्षण दिलं गेलं ACBC अंतर्गत आरक्षण, ते देखील त्या ठिकाणी एकमताने मंजूर झालं होतं. काय झालं पुढे? टिकलं का ते आरक्षण? नाही टिकलं. हे आरक्षण देखील असंच आहे. मी फक्त सरकारवर आरोप करत नाही आहे. माझा आरोप हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर आहे. आळीपाळीने यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. जेव्हा जेव्हा यांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. यामुळं कसं आहे माहिती आहे का, ही अशा पद्धतीची बोलणं काही उचित नाही आहे. जसं ताई दुसरा एक मुद्दा मांडला की निवडणूक जवळ आली म्हणून आता या पद्धतीचं स्टेटमेंट केलं जात आहे. ताई 2014ला जेव्हा आरक्षण दिलं ना तेव्हाही निवडणूक लोकसभा जवळ होती. 2018ला जेव्हा आरक्षण दिलं ना तेव्हाही लोकसभा निवडणूक तोंडावर होती. आणि योगायोग बघा काय आहे, आत्ता 2024ला आरक्षण देत आहे ना तेव्हाही त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नये. आपण विधान जे आहे, मी केलेलं विधान, त्याला असलेली जे काही संगनमती आहे किंवा जो मी तुम्हाला त्याचा पुरावा देतोय हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मला पुन्हा सांगायचं आहे, मराठा समाजाची फसवणूक केली जाते. देवरे साहेबांच्या बाबतीत मला काही न बोललेलंच बरं आहे. कारण देवरे साहेबांचा आजवर कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. ना 50%च्या आतल्या आरक्षणाला पाठिंबा होता, ना 50%च्या बाहेरच्या आरक्षणाला पाठिंबा होता. 50%च्या आत आरक्षण दिलं त्यांच्या पोटात दुखायला लागलं. 50%च्या बाहेरचं आरक्षण जरी दिलं तरी त्यांच्या पोटातच दुखतंय. यामुळे हे कसं आहे, संधी साधू लोक आहेत. ही लोक केवळ टीका करायची म्हणून टीका करतात. आमची भूमिका प्रामाणिक आहे. सरकार जर म्हणत असेल आमची भूमिका प्रामाणिक, तर आंदोलक म्हणून आमची भूमिका प्रामाणिक आहे. आम्हाला सगळे सोयरे संदर्भातलं आश्वासन, जो गुलाल या ठिकाणी 27 जानेवारीला नवी मुंबईत उधळला गेला होता, त्या गुलालाची लाज, त्या गुलालाची आब आणि त्या गुलालाचा मान आज मुख्यमंत्र्यांनी ठेवणं गरजेचं होतं. दुर्दैवाने एकही स्टेटमेंट याबाबत झालेलं नाही ना, कुठलं आश्वासन आज मिळालंय. बरं, मनीषा कायंदेजी, मला तुमचं मगाचं स्टेटमेंट एक थोडंसं विचारायचं त्याबद्दल. तुम्ही असं म्हणालात की आत्ताचं आरक्षण दिलेलं आहे, क्युरेटिव्ह पिटिशन आहे, सगळे सोयऱ्यांबाबत हरकती आलेल्या. तुम्ही असं कुठेतरी सुचवू पाहताय का की जरी समजा हे आरक्षण कोर्टात स्टँड झालं नाही तरी क्युरेटिव्ह पिटिशनचा बॅकअप प्लॅन आहे किंवा या हरकतींवरती काहीतरी उपाय काढून OBC कोट्यामधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कारवाई एक बाजूला सुरू होऊ शकते, असं काही सुचवू पाहताय तुम्ही? हे नाही तर ते असा पर्याय आहेत सरकारसमोर? नाही, बघा असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे हे नक्की. आता यासाठी जे काही मार्ग सरकार अवलंबत आहे, मग ते क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जो सर्व्हे केला, बघा इतके वेळा सर्व्हे नाही. बरं, सर्व्हे सुरू केला तर सर्व्हे लवकर पूर्ण केला, पूर्ण ताकदीनिशी त्याच्यामध्ये लोक उतरले, 4 लाख कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. माझं असं म्हणणं आहे की शेवटी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते सामाजिक म्हणजे नोकऱ्यांच्या बाबतीत आणि शैक्षणिक. आता हा आरक्षण, बेसिकली आरक्षण हा विषयच खूप जटिल आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 50%ची लिमिट आहे, पण इतर जवळजवळ 15 ते 20 राज्यांनी ही लिमिट क्रॉस केली आहे. तर तिकडचाही अभ्यास आहेच ना. त्यामुळे मला असं वाटतं की आपण बघा प्रत्येक वेळा आपण नाही म्हटलं किंवा आपण असंच होणार नाही तसंच होणार नाही, प्रत्येक वेळा सरकारच्या भूमिकेवर आपण काहीतरी डाऊटच घेतला की नाही सरकारला हे असंच करायचंय, निवडणुका आल्या म्हणून करायचंय. आता मागच्या वक्त्यांनी म्हटलं की 3 वेळा असं झालं, पण असं आहे की जरांगेंनी जे आंदोलन चालू केलं त्यांनी मुळात चालू कशावर केलं होतं की कुणबी दाखले द्या, तिथून सुरुवात झाली होती. त्यांचा पुढचा विषय नंतर वाढत गेला, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता जवळजवळ 57 लाख लोकांना कुणबी दाखले दिले गेले आहेत, म्हणजे मुळात ती मागणी त्यांची तिथपासून चालू झाली ती. आत्ताच जे आंदोलन चालू झालं ते आपण प्रत्येक जण त्याला विटनेस आहोत की कशा पद्धतीने त्या मागण्या पुढे पुढे अजून एक एक वाढत गेल्या. सगळे सोयऱ्यांचा विषय अगोदर नव्हता, तो नंतर आला. नंतर OBCतनच द्या
हा विषय देखील मनीषाताई, नंतर आला. एवढं सगळं त्यामुळे झालं, मला असं आरक्षण वाटतं की दिलं तरी कुठेतरी जरांगे पाटील practical त्यांच्या मागण्या भूमिका पूर्ण घेऊन न झाल्यामुळे अजूनही आक्रमकच आहेत. त्याचं काय करणार आता सरकार? नाही, आता बघा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. ते निश्चितच जरांगे पाटील यांना त्यांची समजूत काढण्यात किंवा त्यांना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी होतील असा मला पूर्ण आशा आहे. बरं, श्रावण देवरेजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की निवडणुकांच्या तोंडावरती कदाचित हे मराठा समाजाला दाखवलेलं गाजर असू शकतं. ओबीसी समाजाची काय भूमिका आहे यामध्ये? नाही, ओबीसी समाजाची भूमिका यापेक्षा फार वेगळी आहे आणि मराठा समाजाला वेगळं स्वतंत्र आरक्षण मिळणं किंवा न मिळणं हा ओबीसीच्या दृष्टीने महत्वाचा विषय नाही. जेव्हा जेव्हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं तेव्हा तेव्हा ओबीसी समाजाने त्याला पाठिंबाच दिलेला आहे. आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. परंतु आता आमच्या समोर वेगळा प्रश्न आहे. हे वेगळं आरक्षण वगैरे ही भानगडच आमच्यासाठी महत्वाची नाही आहे. आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जवळजवळ 99% मराठा कुटुंबांच्या मध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे. ओबीसी प्रमाणपत्र आता ते घेणार आहेत आणि उद्याच्या नोकर भरतीमध्ये हे खोटे कुणबी प्रमाणपत्र घेऊन खोटे ओबीसी झालेले जे मराठे आहेत हे उद्या नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या जागांवर खोटे आहेत असं कसं म्हणू शकतो आपण? खोटे दाखले आहेत असं कसं म्हणू शकतो? खोटे दाखले आहेत हे सगळ्यांना माहिती, पुरावे आहेत आमच्याजवळ. ते सगळे खाडाखोड केलेले पुरावे आहेत. मांडत का नाही ते पुरावे समोर तुम्ही? मांडत का नाही? आवाज का नाही उठवत त्याबद्दल? रोज व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर त्याचे पुरावे सादर होत आहेत. व्हॉट्सअप आणि फेसबुक सगळ्यांकडेच असेल असं नाही ना. तुम्ही ऑथराईज काहीतरी पत्रकार परिषद घ्या, पोलिसात तक्रार द्या, असं काही केलंय का आपण? हे सगळं आमचं चाललेलं आहे. हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे की खोट्या नोंदी काढून खाडाखोड करून ज्या काही सगळ्या नोंदी केल्या जात आहेत आणि त्याप्रमाणे खोटे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे आणि त्याच्या आधारावर खोटं ओबीसी सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि हे उद्याच्या या विरोधात आधीच का नाही आपण केस दाखल केली? नाही, झालेले त्याचे प्रयत्न तसे चाललेले आहेत आणि ते सगळे पुरावे गोळा करून ते सगळं होणार आहे. प्रश्न आज असा आहे की जर 99% मराठा समाजाच्या घरामध्ये जर कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रमाणपत्र जर दिलेलं आहे, मिळालेलं आहे, तर हे स्वतंत्र आरक्षण म्हणजे तुम्ही असं म्हणताय थोडक्यात की मूळ ओबीसी समाज जो आहे, मराठा समाज वगळता जो इतर ओबीसी समाज आहे, तर त्यांना संधी आता अजून विभागल्या जातील, त्यांच्यामध्ये अजून वाटेकरी वाढणार ही भीती आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. विनोद पोखरकर, वाटेकरी नाही. हॅलो, काय बघा, एक लक्षात घ्या, मुळात छगन भुजबळ साहेबांनी सोडलेलं हे पिल्लू, हे जसं छगन भुजबळ साहेब बोलतात तसंच देवरे साहेब बोलतायत. काय त्यांच्यामध्ये फरक नाहीये. मुळात यांचा कुठलाही अभ्यास नाहीये, फक्त टीका करायचं काम आहे. एक मला आहे ना आता ताईंना उत्तर द्यायचंय. ताई म्हणतात 57 लाख नोंदी भेटल्यात. ताई, तुम्ही जिल्हावार आकडेवारी काढाल का? कुणबी दाखले जर अगर 57 लाख दिले असतील तर तुम्ही आम्हाला आकडेवारी द्याल का? किती जिल्ह्यामध्ये किती टक्के मिळाले? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता जसं देवरे साहेब म्हणतात की 99% लोकांना आरक्षण मिळाले. अहो, 99% लोकांना आरक्षण मिळालं असतं ना, दाखले मिळाले असते, कशाला आंदोलनं केली असती? आम्हाला पण कामं आहेत की नाही? आम्हाला आमचे बाकीचे उद्योग आहेत की नाही? तुमच्यासारखं आम्हाला फक्त मराठ्यांना विरोध करणं एवढी कामं नाही आहेत. मराठा समाज आज सर्व सामाजिक भूमिका घेतोय. सगळ्यांना घेऊन चालणारा मराठा समाज आहे. आज तुमच्यासारख्या लोकांमुळे कुठेतरी या समाजाला बदनाम करण्याचं काम चालू आहे. आज मला एकच सांगायचंय बघा, मराठा समाजाला काय नाही बघा, आज तुम्ही विनोद पोखरकरजी आणि श्रावण देवरेजी, मुद्दा या क्षणाला असा आहे की ज्या वेळेला ओबीसी समाजामधनं सरसकट मराठा आरक्षण द्या अशी मागणी ज्या वेळेला होते त्यावेळेला ओबीसी समाज साहजिकपणे आपल्या आरक्षणामध्ये कोणीतरी वाटेकरी येतोय म्हणून संभ्रमात असणं हे साहजिक असतं. दुसरीकडे मराठा समाजाला जिथे वेगळं 10% आरक्षण दिलं जातं तिथे ते कोर्टात टिकणार का ही भीती त्यांच्या समोर आहे. त्यामुळे आपल्या आरक्षणाचं काय हा प्रश्न मराठा समाजासमोर सुद्धा या क्षणाला उपस्थित आहे. मुद्दा असा आहे की सरकार समाजामधल्या या भीतीवरती नेमकं काय पाऊल टाकणार आहे, नेमकी त्यांचा हा संभ्रम, त्यांची भीती दूर करण्यासाठी सरकार काय करणार आहे, हा या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मराठा आरक्षण मिळालं पण टिकेल का, आणि आता सरकार त्यासाठी काय करतं आगामी काळामध्ये हे पाहावं लागेल. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.